पदवीधर आमदारांचे काम हे रस्ते विकास आणि अन्य विकास कामे करणे नसून पदवीधर शिक्षण, बेरोजगार याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. पदवीधरांसाठी काहीही ठोस काम निरंजन डावकर यांनी केलेले नाही, अशी टीका कोकण पदवीधर मतदारसंघातील मवियाचे उमेदवार रमेश कीर यांनी केला आहे. तसेच इथे येणाऱ्या उद्योग व्यवसायामध्ये स्थानिकांच्या समावेशासाठी वेगळी भूमिका हवी, जुन्या पेन्शनसाठीही आपण आग्रही राहणार असल्याचं रमेश कीर यांनी सांगितलं. नाही, मुळात असं आहे की मी गेले 6-7 महिने पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत मतदार नोंदणी करण्यासाठी मी सतत फिरतो आहे. आत्ता 12 तारखेला अधिकृतपणे महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून माझ्या नावाला मान्यता मिळाली. मी तेव्हापासून फिरतो आहे. मला एक गोष्ट तीव्रतेने जाणवली, लोकांच्यात प्रचंड नाराजी आहे की विद्यमान आमदारांनी पदवीधरांसाठी म्हणून ठोस कुठलंही काम केलेलं दिसत नाही आहे आणि हीच लोकांची मोठी नाराजी आहे. त्यामुळे मी पहिल्यांदा फोकस ठेवलेला आहे युवकांसाठी, पदवीधरांसाठी, त्यांच्यासाठी काम करणं. UPSC, MPSC परीक्षा यांना त्या शैक्षणिक संस्थांना मदत करणं. आधी बेसिकवर लक्ष देऊया आणि मग इतर करूया. कारण शिक्षण, त्यांचे आमदार आहेत ना स्वतंत्र, परत शिक्षकांचे परत आमदार आहेतच. त्यांना मदत लागली तर आम्ही नक्की त्यांच्यावर असू. साहेब, पदवीधर म्हटल्यानंतर हुशार, चतुर, सुशिक्षित असं म्हटलं जाते, पण सगळ्यात मतदार ह्याच निवडणुकीत होतात. त्याचं कारण काय? आता कारण म्हणण्यापेक्षा आम्ही देखील सगळ्या ठिकाणी प्रचार करताना ही गोष्ट आवर्जून सांगतो की गेल्या वेळेच्या पदवीधर निवडणुकीत देखील खूप मतं बाद होण्याचं प्रमाण खूप होतं. अनफॉर्च्युनेटली 4,500 मतं जवळजवळ बाद झाली होती. आम्ही सांगितलं आहे अपेक्षा आहे यावर्षी मतदान चांगलं होईल आणि बाद मतांचं प्रमाण कमी असेल. कसं आहे की कोकणात थोडासा वेगळा इथे निकाल लागलेला आहे. त्याच्यामुळे स्वाभाविकपणे थोडंसं, किती नाही म्हटलं तरी कार्यकर्त्याला थोडंसं असं वाटणं स्वाभाविक आहे. पण मला एक खात्री आहे, या निवडणुकीच्या निमित्ताने तुम्हाला 26 तारखेपर्यंत हे जाणवेल की हा बदल झालेला आहे आणि कार्यकर्त्यांनी ही निवडणूक मनावर घेतलेली आहे. कारण मी आता फिरतो आहे, मी कालसुद्धा मी सिंधुदुर्गातून आलो, तिथे मी 7 सभा घेतल्या. मी लांज्यात घेतली, रात्री रत्नागिरीला घेतली. आज मी रत्नागिरी शहर शैक्षणिक संस्था घेऊन मी खेड, दापोली, मंडणगडला आज रात्री माझी सभा आहे. ती करून मी उद्या शहापूर, कर्जत या सगळ्या ठिकाणी मी प्रचाराला जाणार आहे. त्यामुळे चांगलं वातावरण आहे. महाविकास आघाडी म्हणून अतिशय चांगलं वातावरण आहे. सर्व पक्ष आपापल्या परीने मदतच करत आहेत. त्यामुळे मला खरंच सांगतो, मला काय फार याच्यात चिंता वाटत नाही. कोकणात किती बेरोजगार आहेत? आघाडी पक्षाचे उपस्थित राहणं अपेक्षित होतं का त्यांना बोलावलं नव्हतं? नाही, असं नव्हतं. याचं कारण मी ही पत्रकार परिषद आज घेईन हे देखील नक्की नव्हतं. त्याचाच अभ्यास करण्यासाठी जो आम्ही अभ्यास केला आहे त्यात आम्हाला असं दिसलं आहे की हे दुष्परिणाम होणार आहेत. आम्ही संबंधित शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली, त्यांना हे प्रश्न विचारले. त्यावर त्यांनी खाजगीच सांगितलं की अजून याची उत्तरं आमच्याकडे आलेली नाही आहेत. ती आली की आम्ही तुम्हाला याच्यावर सांगू. त्याचा अर्थ असा आहे आम्ही काढलेला की आज हे धोरण असं आहे, उद्या त्याच्यात आणखीन काय बदल होतील हे मला वाटतं विभागालाच नीटसं माहीत नसावं. तो त्यांचा दोष नाही आहे. वरून सांगितलं, आदेश आले, इम्प्लिमेंट केलं. असं असू नये. किमान पक्षी शिक्षण क्षेत्रात तरी अशा पद्धतीची धोरणं राबवली जाऊ नयेत. लाँग टर्म पॉलिसी म्हणून जेव्हा तुम्ही हे धोरण राबवता तेव्हा तुमच्याजवळ पुढच्या 25 वर्षाचं धोरण, 25 वर्षाचे येणारे अपेक्षित प्रश्न आणि त्यांची उत्तरं ही असणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. आपण महाविकास आघाडीचे उमेदवार असताना आपण प्रचारामध्ये महाविकास आघाडीचे नेते किंवा प्रमुख कार्यकर्ते आपल्यावर दिसत नाही, खरं आहे काय की नेमकं काय? नाही, अजिबात असं काही घडलेलं नाही आहे. मी ज्या ज्या जिल्ह्यात जातो आहे त्या त्या जिल्ह्यामध्ये माझ्याबरोबर आमचे जे सगळे मित्रपक्ष आहेत त्यांचे सर्व नेते, जिल्हाध्यक्ष, जिल्हाप्रमुख हे सगळे असतात आणि आम्ही एकत्रितपणे काम करतो आहे. चांगलं काम चालू आहे. मला खात्री आहे की खूप चांगल्या पद्धतीने 26 तारखेची निवडणूक होईल याचा मला विश्वास आहे. विकास आघाडीतर्फे कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मी ही निवडणूक लढवत आहे काँग्रेस पक्षातर्फे. सर्वप्रथम मी या महाविकास आघाडीचे सर्व ज्येष्ठ नेते, आमचे पक्षाध्यक्ष सन्माननीय नानाभाऊ पटोले, शिवसेनेचे सर्वेसर्वा सन्माननीय उद्धवजी ठाकरे,
राष्ट्रवादीचे आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. कोकण पदवीधर मतदारसंघ गेली कित्येक वर्ष सातत्याने या मतदारसंघातून जे आमदार कार्यरत आहेत ते आमदार आहेत, पण पदवीधर मतदारसंघ म्हणून या मतदारसंघातील पदवीधरांसाठी त्यांनी काही ठोस केलेलं आहे असं काही दिसत नाही आहे. या उद्योगांमध्ये या स्थानिक पदवीधरांना जास्तीत जास्त प्रमाणात कसं समावेश करून घेता येईल याचा विचार आम्ही मुख्यतः करणार आहोत.